म्हणजे आम्ही एवढं सांगितलं आहे की आम्हाला ह्या परिवारापासून धोका होऊ शकतो वाल्मी कराडच्या, म्हणून आम्ही SP सरांना त्या बाबतीत पत्र दिलं. आणि त्यामध्येच तो प्रकार घडून गेला. माझ्या मुलाला एका अनोळखी व्यक्तीनं म्हणजे मुलाने आडून माझ्या मुलाला शिवीगाळ करून त्याच्या हातातल्या कडा फेकून मारलं. म्हणजे यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला तात्काळ जाऊन गुन्हा दाखल केला. स्वतः PI सर जाऊन त्या स्पॉटची पाहणी केली त्यांनी, पण तो मुलगा सापडला गेला नाही. आणि पुन्हा मी पंकज कुमार सरांना कॉल केला काल आणि म्हटलं सर अशाला असा प्रकार घडला आहे, म्हणजे महादेव मुंडेचे जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ अटक करणं गरजेचे आहे, कारण गोट्या गुत्ती हा बाहेरच फिरत आहे आणि त्यांना तात्काळ म्हणजे हे आरोपी जे आहेत त्यांना अटक करा तात्काळ. हां, ताईंसोबत आज ताईंना कॉल केला होता की दादांच्या बाबतीत आम्हाला भेटायला तुमच्या परिवाराला यायचं आहे. पण ताई म्हणजे बोलत बोलत त्यांना गेलं की ताई अशाला असं आम्ही पत्र पण दिलं आहे. त्यांनी आमच्या केसची विचारपूस केली आणि मग माझ्या मुलाला झालेला प्रकार बी त्यांना सांगितला मी. पुन्हा मग ताई म्हणल्या मी ह्याबाबत मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिते. मी म्हणलं ठीक आहे लिहा. आणि आता ह्याबाबत म्हणजे एवढं म्हणजे मुलांना अडवून जर असे अनोळखी जर करत असतील तर माझा भाऊ एकटाच केस पाहत आहे आणि त्याला पोलीस संरक्षण देणं खूप गरजेचं आहे, कारण ते सगळा केसची पाहणी तोच करत आहे. गोट्या गीते बाबत एकच मागणी आहे की हा संशयित जो आरोपी आहे त्याला तात्काळ अटक करणं गरजेचे आहे, कारण त्याच्यापासून बी आमच्या परिवाराला धोका निर्माण होऊ शकतो.